माझ्या भाऊ आणि बापाला फाशीची शिक्षा द्या असं म्हणणाऱ्या आचलला लोक सोशल मीडियावर ट्रोल करतात। जवळपास 100 पैकी 70 लोक आहेत त्या आचलच्या विरोधात कमेंट करतायत, तर जवळपास 30% लोक जे आहेत त्या आचलच्या प्रेमाचं समर्थन करत असताना तिच्या बाजूनं कमेंट करतायत, तिच्या बाजूनं सोशल मीडियावर जे नेटकरी आहेत ते व्यक्त होत आहेत। मात्र हे सर्व म्हणत असताना सर्वाधिक लोकांच्या मते घडलेल्या प्रकारामध्ये ते आचलची चूक असल्याचं म्हणतात। शिकण्या सवरण्याच्या त्याचबरोबर ऐन उमेदीच्या काळात जिथं भविष्याचा विचार करावा अशा वयात आचलनं अशा प्रकरणात स्वतःला अडकवून घेणं इथंच तिची मुळात चूक झाली असल्याचं नेटकरी समजतायत, ते सोशल मीडियावर तशा भावना व्यक्त करतात। मात्र हे पण पाहायला पाहिजे की या आचलचे वडील आणि भाऊ या दोघांनी मिळून तिचा जो प्रियकर आहे सक्षम ताटे याची गोळ्या झाडून आणि त्याच्या डोक्यात फरशी टाकून हत्या केली। हत्येचं कारण काय, तर तो फक्त वेगळ्या जातीचा आहे म्हणून। आणि अशा कोणत्याच जातीवादाचं समर्थन हे केल्याच जाऊ शकत नाही, हे सर्व काही निंदाजनकच आहे। आपलं प्रेम किती खरं आहे हे सिद्ध करतानाच आचलनं आपले लोक, आपलं घर हे सर्व तिनं सोडून ती आता सक्षमच्या घरी राहायला आली आहे। सक्षम सोबत मी लग्न केलंय, त्याच्या मृतदेहाशी मी लग्न केलंय, आता मी त्याच्याच घरी राहील, मी त्याच्या आईवडिलांना सांभाळेल असं तिचं म्हणणं आहे। यावर सुद्धा नेटकरी जे आहेत ते कुठंतरी आपली असहमती दर्शवत आहेत, पण काहीच लोक तिच्या या निर्णयाचा जो आहे स्वागत करता आहेत। आचलनं योग्य निर्णय घेतला, तिच्या वडिलांनी भावानं केलेली कृती आहे त्याचं तिनं समोर येऊन असमर्थन केलंय, कुठंतरी तिनं त्या गोष्टींची निंदा केली आहे। त्याचमुळे काही लोक तिच्या या धाडसाचं कौतुक सुद्धा करतात। आचलनं ज्यावेळेस तिच्या आईवडिलांचा, तिच्या घरादाराचा त्याग केला त्याच वेळेस तिनं सक्षमच्या आईवडिलांना, सक्षमचं जे घर आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना आपलं म्हटलंय। त्याच वेळी आचलची जी आई आहे तिच्या आईनं आपल्या मुलीशी सगळे संबंध तोडलेत। आचलला यानंतर मी आपली मुलगी मानणार नाही असं तिच्या आईचं म्हणणं आहे। त्यामुळे आता आचलनं दोन्हीकडून काहीतरी गमावलंय। एकीकडून तिनं तिचा प्रियकर गमावलाय, तर दुसरीकडे तिनं तिचे 20 वर्षांपासून तिला ज्यांनी मोठं केलं ते मायबाप, ते घरदार, ते सुद्धा तिनं आता गमावलंय। ही वेळ जी आहे, जे आचलनं गमावलंय, ही वेळ कोणाच्या नशिबी येऊ नये, कोणाच्या आयुष्यात येऊ नये। मात्र एक गोष्ट जी आहे ती नेटकरांनी हायलाइट केली, ती म्हणजे कोणती आहे की अयोग्य वय, अपुरी निर्णय क्षमता, अपुरी समज यामुळे अशा प्रकारांमध्ये व्यक्ती पडते आणि त्यानंतर असं काहीतरी घडून येतं ज्यानं सर्वांचं नुकसान होतं। कोणाचा खून झालाय, कोणी खुनाच्या आरोपात जेलमध्ये गेलाय आणि सर्वजण दुःखी आहेत। इथं जर योग्य वय, योग्य समज, निर्णय क्षमता जर असेल तर अशा गोष्टींना नुकसान होत नाही। आणि या सर्व घडलेल्या प्रकरणामध्ये आचलनं अयोग्य वयात अयोग्य निर्णय घेतले आणि त्याचमुळे सक्षमला सुद्धा आपला जीव गमवावा लागला असं नेटकरी म्हणतात। मात्र हे सर्व होत असतानाच 100 पैकी 30 ते 20% लोक जे आहेत हे लोक आचलच्या बाजूनं कुठेतरी आपल्या भावना व्यक्त करतात। नक्कीच झालेला प्रकार जरी निंदाजनक आहे, जातीवादाला खतपाणी घालणारा असेल तर त्याची निंदा ही झालीच पाहिजे। आणि काही लोकांनी, जवळपास 30% लोकांनी जे आहेत त्या आचलच्या प्रेमाचंही सुद्धा समर्थन केलंय आणि त्याच्या वडिलांना फाशीची शिक्षाची तिने मागणी केली आहे, त्या मागणीचंही समर्थन केलंय। आचलच्या बाजूनं समर्थन करणारे जे लोक आहेत ते त्यांच्या म्हणण्यानुसार ते नेटकरी जे आहेत जातीवादाचं समर्थन करणाऱ्या किंवा जातीवादावर बोलणाऱ्या लोकांना ते आपल्या निशाण्यावर घेत आहेत। त्याचबरोबर आचलचे भाऊ, वडील यांच्यावर सुद्धा त्यांनी जातीवादी लोकांसोबतच राग आपला जो आहे तो व्यक्त केलाय। हा सर्व व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की नेमकं समाजात काय चाललंय, सोशल मीडियावर काय चाललंय ते लेट्सअपच्या प्रेक्षकांना कळावं। लेट्सअप मराठी जातीवाद किंवा अशा कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीचा, कारवायांचा, घटनांचं समर्थन करत नाही, निंदाच करतो। मात्र हे सगळं करत असताना पालक आणि मुलांनाही लेट्सअप आव्हान करेल की पालकांना मुलांना समजून घ्या, यांना योग्य मार्गदर्शन द्या, त्याचबरोबर त्यांचे निर्णय, त्यांच्या भावनांचा आदर करा आणि मुलांनी सुद्धा शिक्षण घ्यायच्या वयात आपलं भविष्य कसं उज्ज्वल होईल या गोष्टीवर आपलं कुठेतरी जे आहे तो विचार पुढे न्यावा असंच लेट्सअप जे आहे ते आव्हान करताय। अशा गोष्टी कधीच समाजहिताच्या, देशहिताच्या असू शकत नाहीत। त्यामुळे विचार करा, घडलेल्या घटनांतून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पाहत राहा लेट्सअप मराठी।